मोठी बातमी पुण्यातील जैन बोर्डिंग व्यवहार प्रकरणात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात रान उठवणारे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिलंय। जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द व्हावा आणि संपूर्ण प्रकरणाची कठोर चौकशी व्हावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे आपण विनंती करणार आहोत असं धंगेकर यांनी म्हटलंय। 27 ऑक्टोबर 2025 पासून हा व्यवहार रद्द होईपर्यंत आपण तमाम पुणेकरांसह जैन बोर्डिंग इथे बेमुदत धरणे आंदोलनाला बसतोय असं ट्विट धंगेकरांनी केलंय। मुरलीधर मोहोळ यांचा राज्यमंत्री पदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी देखील धंगेकर यांनी केली आहे। तर रवींद्र धंगेकर यांनी हे ट्विट केलेलं आहे। जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द व्हावा आणि प्रकरणाची कठोर चौकशी व्हावी यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्राद्वारे विनंती करत आहे। तसंच 27 ऑक्टोबर पासून हा व्यवहार रद्द होईपर्यंत धरणे आंदोलनाला बसतोय। जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द होण्याबरोबरच समाजातील मंदिरं, देवस्थानच्या जागा हडप करणाऱ्या टोळीवर कठोर कारवाई व्हावी असं ट्विट रवींद्र धंगेकर यांनी केलेलं आहे। या प्रकरणाची चौकशी होणं गरजेचं आहे असं देखील त्यांनी म्हटलंय। चौकशी तेव्हा शक्य आहे जेव्हा मोहोळ राजीनामा देतील, कारण त्यांच्या केंद्रीय मंत्रिपदाच्या प्रभावाखालीच हा गैरव्यवहार घडला। मी आज मुरलीधर मोहोळ यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी करतोय। मुरलीधर मोहोळ यांचा राज्यमंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी रवींद्र धंगेकर यांनी केली आहे।